कधी कधी आयुष्यात असे जवळचे लोक असतात जे आपलेच वाटतात, ज्यांच्यावर आपला हक्क असतो, ज्यांच्यासाठी आपण मनापासून जगत असतो. पण जेव्हा हीच माणसं अचानक साथ सोडतात, आपल्यालाच ढकलून देतात, तेव्हा मनाला जो धक्का बसतो ना, तो शब्दात सांगता येत नाही. क्षणभर वाटतं सगळं संपलं, पण खरं काय असतं माहिती आहे? जगणं थांबत नाही, श्वास थांबत नाही, आयुष्य पुढे चालतच राहतं. कारण मरण कुणाच्या हातात नसतं, पण जगणं ते आपल्या हातात असतं. हो, जवळच्या लोकांचं वागणं कधी-कधी जिवंतपणी मरण देतं, पण याच मरणातून एक नवीन जन्मही होतो. फक्त आपण स्वतःला उचललं पाहिजे, स्वतःला सावरलं पाहिजे आणि स्वतःला अशा गोष्टींमध्ये गुंतवलं पाहिजे जे आपल्यासाठी योग्य आहेत. ज्या आपल्याला पुढे नेतात, ज्या आपल्याला नवीन दिशा देतात. आणि एक दिवस अचानक लक्षात येतं, ज्यांच्या मागे आपण रडत पडलो, ज्यांच्यासाठी आपण तुटलो, त्यांना सोडलं, तर या जगात अशी चारपट माणसं असतात, जी आपल्यावर खरंच प्रेम करतात, जी आपल्याला माया करतात, जी आपली गुण ओळखतात, जी आपल्याला पुढे जाताना पाहू इच्छितात. पण आपण काय करतो? आपण अडकून बसतो त्याच लोकांमध्ये, त्याच आठवणींमध्ये, त्याच वेदनेमध्ये आणि नकळत आपल्या सुंदर आयुष्याला नरकाची फीलिंग देऊन टाकतो. थोडं थांबा आणि विचार करा, कदाचित देवाला आपल्याला काही शिकवायचं असतं. म्हणून काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि मग अंतर करून जातात. हो, त्यांनी त्रास दिला असेल, पण त्यांच्याकडून आपण काही मौल्यवान गोष्टीही शिकलो असतो. कोणावर किती विश्वास ठेवायचा, स्वतःची किंमत काय आहे आणि आपण किती निरागस होतो. म्हणून आता त्यांच्यामध्ये अडकून राहू नका, त्यांच्या आठवणींमध्ये हरवू नका. पहा आजूबाजूला जी माणसं तुमचं कौतुक करतात, जी तुमच्यावर प्रेम करतात, जी तुम्हाला पुढे ढकलतात, त्यांचा हात पकडा. विश्वास ठेवा. हीच ती संधी आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. कारण असे प्रसंग आयुष्यात विनाकारण येत नाहीत. ते येतात आपलं कोण आणि परकं कोण हे दाखवायला. मग ते नातं रक्ताचं असो किंवा मनाचं. जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या विचारांसाठी चॅनलला नक्कीच फॉलो करा.